हे दंगल घडून आणायचं ओबीसीत आणि मराठी छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण आहे आणि त्यांनी तसा पायंडा मांडलेला. शिंदे साहेबाला जवळ घेतलं. आता शिंदे साहेबाची गरज संपली. आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं की त्याला मंत्रिपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची आणि ओबीसीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले. पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा तुझं पोट भरतच नाहीये का? मराठा आणि कुणबी एक याचा जी आर याच्यावरती जाहीरपणानं आज विषय झाले की घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे केसेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला. नोंदी सापडलेल्या असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही. जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लावतात. म्हणजे ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे. शिंदे साहेबाच्या समितीला मुदत वाढ मिळाली पाहिजे 1 वर्षाची. व्हॅलिड होत नाहीयेत. हे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीसनी याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल. कारण त्याने असं ठरवलंय की दंगल घडून आणायचं ओबीसीत आणि मराठी छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण आहे आणि त्यांनी तसा पायंडा मांडलेला आहे. त्याने असे त्याला वावकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळला दिलं परंतु तसा प्रकार तो घडलेला नाहीये. कारण त्याला काय एकदा काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं ते देवेंद्र फडणवीस. त्याला गरज होती तर शिंदे साहेबाला जवळ घेतलं. आता शिंदे साहेबाची गरज संपली. आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं. आता त्यांची गरज संपन आणखी कोणाला तरी घेत. भाजपमधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्र्याला सुद्धा हेच त्रास आहे त्याचा आणि तीच वावडी उठवली होती. पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला मंत्रिपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची आणि ओबीसीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले. पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा तुझं पोट भरतच नाहीये का? आमच्या लेकी बाळीवर सुद्धा सोडल्या नाही, तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला. आमच्या महिलांवरती तो हल्ला केला, तू सोडलं नाहीये. लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला केला, तो पोट भरलं नाही का? आणखी लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस पण केल्या तू. संतोष भाई देशमुखांच्या प्रकारातले सगळे आरोपी पण सोडून दिले. तुझं पोट भरत नाही का? तुझं पोट भरत नाही का? का मराठ्यांवरतीच अन्याय? आमच्या लेकीबाईचं कुंकू पुसलंय. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकरं छोटे छोटे तर आता एवढे लेकरं घेऊन सांभाळतात. त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो. त्यांचे नोकरी देत नाहीये, त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये. हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं कसं असतं सरळ असतं ना. तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो, मोका देतोय, सुधरा बरं का. तुम्ही सुधरा. तुम्हाला लय मागत पडेल. तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जाईन बळी तर छगन भुजबळचा जाईल. इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको. तुला हे जड जाईल. सुधर. आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको. कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे साहेब. भाजपमधल्या मराठ्यांच्या आमदाराच्या आणि मंत्र्याचे पण, राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या मंत्र्यांचे पण. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.